माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया साहित्यातून सामाजिक कार्य याविषयी प्राध्यापक सुदेश घरडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगणाऱ्या, तसेच कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती उद्या न करता आजपासूनच करा. रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला आणि घडवायला कोणतीही मर्यादा नसते, असे व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक सुदेश घरडे सर, जे साहित्यिक आहेत आणि अनेक साहित्य संमेलनात ते आतापर्यंत सहभागी झाले आहेत. सोबतच आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये देखील त्यांचा सहभाग आपल्याला सक्रियपणे दिसून येतो. सोबतच अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम फायनलच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश देखील झालेला आपल्याला दिसून येतो. चला तर आज आपण त्यांच्याशी लोकसाहित्यातून सामाजिक कार्य या विषयावर बातचीत करूयात. संजय सर, नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, जे साहित्य आहे हे साहित्य आणि समाज यांच्या परस्पर संबंधाविषयी आपण नेमके काय सांगाल? साहित्य आणि समाज काय आहे की साहित्य हे समाजातूनच निर्माण होतं. बरोबर. आणि साहित्याशिवाय समाज राहू शकत नाही. आपण सगळ्या पुरातन काळाचा विचार केला तर त्या काळातले सगळे संदर्भ आपल्याला त्या काळातल्या साहित्यातून मिळतात. बरोबर. आज जर आपल्याला कुठल्याही काळाचा संदर्भ पाहिजे असेल तर त्या काळाचं साहित्य जे पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येतं की त्या काळातले सगळे संदर्भ त्या साहित्यात तसे तसे आपल्याला दिसतात. बरोबर. मग ते प्रतिकात्मक असतील, ते शोधावं लागतील, पण ते संदर्भ तशा तसे तुम्हाला सापडतात. त्या काळाच्या समाजाचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या काळाच्या साहित्याचा अभ्यास करायचा. बरोबर. त्या काळातल्या साहित्याचा अभ्यास झाला तर त्या काळातल्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला होतो. आणि म्हणूनच समाज आणि साहित्य त्याला द्वैत करता येत नाही, ते अद्वैत आहे, म्हणजे ते एकच आहे. म्हणून समाजाचं प्रतिबिंबच साहित्यात असतं. जसा समाज असेल तसं साहित्य निर्माण होईल. म्हणजे एक फार मोठे साहित्यिक आहेत सादत हसन म्हणतो, समाज जैसा मुझे दिखता है वैसा मैं लिखूंगा. अगर समाज को बदलना है, मेरे साहित्य को बदलना है, तो समाज को पहिले बदलना पडेल. म्हणून साहित्य आणि समाजाला वेगळं करता येत नाही. सर, खूप सुंदर आपण सांगितलं की समाज जर बदलला तर आपले विचार बदलतील आणि आपले विचार जे आहे हे समोरच्या समाजावरच डिपेंड असतं. हे खूप छान सांगितलं. आता मला हे सांगा की समाज परिवर्तनात साहित्याची भूमिका नेमकी किती प्रभावीपणे ठरायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? समाज परिवर्तन म्हणजे काय पहिल्यांदा ते पाहिलं पाहिजे. परिवर्तन म्हणजे काय तर सकारात्मक बदल. नकारात्मक बदल म्हणजे परिवर्तन होत नाही. बरोबर आहे. तुम्ही पहा, तुमच्या लक्षात असं येतं की माध्यमांमधून किंवा साहित्यातून ज्या पद्धतीनं लिखाण होत गेलं समाज तसा बदलत गेला. बरोबर. तुम्हाला अनेक वेळा असं दिसेल की ज्या काळात युद्धाला स्फूर्ती द्यायची गरज होती त्या काळात पोवाडे लिहिल्या गेले. बरोबर. स्फूर्तीचीच गीतं लिहिल्या गेली. ज्या काळात ज्या बाबीची गरज होती तसं साहित्य निर्माण. म्हणून साहित्य हे समाज परिवर्तनाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. खरंच. तुम्ही जर एकूण समाजाचा जर विचार केला तर समाजांमध्ये जे सकारात्मक बदल तुम्हाला घडून आलेले दिसतात ती त्या काळातल्या साहित्याशिवाय घडलेले नाही आहेत, हे तुम्हाला मला मान्य करावं लागतं. खरंच आहे. कारण समाजामध्ये जे घडतं आहे ते सकारात्मक दृष्टीने त्या वेळेला ते मांडल्या गेलं, ते मग गाण्यांच्या माध्यमातून असो, पोवाड्यांच्या असो किंवा लेखणीच्या स्वरूपात असो, ते प्रत्येक वेळेस त्या पद्धतीने साहित्याच्या माध्यमातून मांडण्यात आलं. सर, एखाद्या काळातील साहित्य त्या काळातील सामाजिक वास्तव कसं प्रतिबिंबित करतं
याविषयी काय सांगाल? आता तुम्ही वेद काळात जा, तर वेद काळात तुम्हाला असं दिसते की वेद लिहिल्या गेलेत. हो. त्यावेळेस काहीच नव्हतं, म्हणजे असेल नसेल काही ते सांगता येत नाही आहे. पण ते ऐकीव माहितीवर लिहिले गेलेले असावेत म्हणून ते अपौरुषीय आहे वगैरे ते म्हटलं गेलं. उपनिषदेच्या काळात म्हणजे वेद नंतरच्या काळात ते लिपिबद्ध झाले. वेद काळाच्या नंतरच्या काळात तुम्हाला दिसते की ते लिखित झाले. वेदांच्या काळामध्ये ऋग्वेदाच्या काळात वेद लिखित झाले नाही, बरोबर. तर ते उत्तरवैदिक काळात ते लिहिल्या गेले. पण त्याच्यानंतरच्या काळात तुम्हाला असं दिसते की हा जो सगळा बदल आहे तिथून मग बुद्ध कालखंड सुरू होतो. तर मग तुम्हाला दिसते की तिथे बदलाची प्रक्रिया सुरू झाली. जैनिझम आणि बुद्धिझम त्या काळात पॅरलल आलेले दिसतात तुम्हाला. आणि बुद्धिझम आल्याबरोबर सगळ्यात महत्वाची बाब दिसते, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसतात. खरंच आहे. म्हणजे ज्या गोष्टी महिलांसाठी वर्ज्य होत्या त्या बुद्धांनी स्वतःच्या याच्यात महिलेला प्रवेश दिल्यामुळं आणि थेरी गाथा वगैरे तेव्हाचं साहित्य तुम्हाला असं दिसतं. त्या थेरी गाथा म्हणजे आताच्या वर्तमान स्त्रियांनी जरी त्या थेरी गाथा वाचल्या तरी तुम्हाला त्या असं लक्षात येईल की त्या काळातल्या स्त्रियांवर ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आहे ती आतापर्यंत आपण केलेली नाही आहे. तर त्या पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे अशी दिशा दिग्दर्शन तिथून होतं. त्यानंतरचा काळ तुम्हाला असं दिसतो की अनेक गोष्टी, मग पुष्कमित्र शृंगाच्या वगैरे ते सगळी आक्रमण आणि ते सगळे मनुस्मृती वगैरे आले. तुम्हाला असं दिसते की 11व्या-12व्या शतकात संत परंपरा सुरू झाली. आणि जो ईश्वर आहे खऱ्या अर्थानं सुफिझम मधून संत परंपरा आली आपल्याकडे. तर सुफिझम मध्ये काय होतं की ईश्वर आणि मी वेगळा नाही आहे हा पहिला दृष्टिकोन आला. तोपर्यंत काय होतं की ईश्वर नावाची एक शक्ती आहे, ते सगळं दैवी शक्ती आहे, ती सगळं मॉडेल इकडे मॅनेज करते आणि ते सगळं शिक्षा भिक्षा काय द्यायची ते देते वगैरे असा सगळा विचार होता. तर तुम्हाला मला असं दिसते की सुफिझम मध्ये ईश्वर आणि व्यक्ती हे वेगवेगळे नाही आहेत. बरोबर. म्हणजे सुफिझमचा सगळ्यात महत्वाचा बाब आहे की अरे कार्यानी ईश्वराला बोलायची जी पद्धत सुरू झाली ती सुफिझम मध्ये दिसते. अच्छा. आणि सुफिझम मध्ये म्हणूनच तो ईश्वराला एकेरी नावाने आवाज देतो. म्हणजे आपण बरोबरीची असताना जसं एकमेकाला एकेरी नावाने आवाज देतो तशा पद्धतीनं तो सगळ्या साहित्यात तुम्हाला असं दिसतं की तो ईश्वराला एकेरी बोलतो. पण त्यावेळीची ती लक्षात येते तुम्हाला की ईश्वर नावाची जी शक्ती व्यक्ती नावाचा जो प्रकार होता तो लयात जाऊन ईश्वर आणि मी एकच आहे म्हणजे अद्वैत आहे असं झालं. आणि म्हणून मग तुम्हाला त्या सगळ्या साहित्यात म्हणजे तुम्ही मराठी साहित्यात पाहिलं तर तुम्ही साहित्य आणि संत साहित्याचा विचार केला तर तुम्हाला अरे विठ्ठला किंवा हे तुका, आपण तुक्याला तुकाराम, मला तुका म्हणतो. तर असं नाही होऊ शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत ते साहित्य इतकं जोरकसपणे समाजासमोर मांडलं गेलं की आजपर्यंत मराठी साहित्याच्या एकूण विश्वात, एकूणच मराठी साहित्याच्या म्हणा किंवा तुम्ही हिंदी साहित्याच्या म्हणा, कुठल्याही साहित्य विश्वात तुम्ही ईश्वराला एकाच नावाने बोलता. खरं कविता आहेत, अनेक अभंग जे लिहिल्या गेले आहेत ते एकेरी शब्दामध्ये लिहिले गेलेले आहेत. तर एवढा मोठा प्रभाव त्यावेळेस त्या समाजावर त्या साहित्याचा दिसतो. म्हणजे समाज आणि साहित्य याला द्वैत करता येत नाही. ते अद्वैत आहे, ते अद्वैतच आहे. खरंच आहे सर. मला असं विचारायचं वाटेल की जेव्हा सामाजिक चळवळींना साहित्याने अनेक प्रकारच्या दिशा दिलेल्या आहेत तर त्या दिशा नेमक्या कशा पद्धतीने दिल्यात आणि त्याच्याविषयी उदाहरणासह पण काय सांगाल? आता तुम्ही पहा की भक्तीची जी परंपरा होती तर ती वेद काळात तशी दिसते, त्याच्यानंतरच्या काळात तशी दिसते. पण जर तुम्ही वारकरी संप्रदायाचा विचार केला तर भक्तीची परंपरा बदलवली. ती कोणी बदलवली तर त्यावेळेसच्या संत साहित्याने बदलवली. बरोबर. आणि मग गात जायची पद्धती लागली. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मला घेता येईल. आता गाडगेबाबांच्या वेळेसचं उदाहरण घेतलं तुम्ही, गाडगेबाबांनी जे काही सगळं याच्यातून वैचारिक लिखाणातून मांडलेलं आहे तर ईश्वर कसा आहे हे मांडण्यापेक्षा परिवर्तन काय गरजेचं आहे हे सांगितलं. शिक्षण किती महत्वाचं आहे हे गाडगेबाबांनी सांगितलं. त्यावेळेसची परिस्थिती तुमच्या लक्षात घ्या. तर तुम्ही या सगळ्यांचा त्या वेळेसच्या साहित्याचा अभ्यास केला तर तुम्हाला असं नेमकं लक्षात येतं की समाज परिवर्तन आणि साहित्य हे त्या काळात तशा तसंच तुम्हाला दिसतं. बरोबर आहे. कारण राष्ट्रसंतांनी देखील त्यांच्या ग्रामगीतेमधून जे मांडलं ते आपल्याला दिसून येतं. संत गाडगे महाराजांच्या अनेक स्वच्छतेवरती त्यांनी सगळ्यांना संदेश दिला. बरोबर. शहरापेक्षा गावाचा विकास कसा करता येईल हे सांगितलं त्यांनी. तुकडोजी महाराज आहेत, त्यांनी देखील आपल्या ओव्यांमधून अभंगांमधून खूप सुंदर हे दिलेलं आहे, ग्रामगीते म्हणून मांडलेलं आहे. तर आपल्याला असे अनेक उदाहरणं याच्यामध्ये देता येतात. म्हणजे आंबेडकरी साहित्याचा जन्म जसा झाला तशा त्या चळवळीला तशा दिशा देण्यात आल्या आणि त्यातून मग सामाजिक चळवळीला दिशा. अच्छा सर, आताच तुम्ही म्हटलं की आंबेडकरी चळवळीमध्ये तसंच आंबेडकर
आंबेडकरी चळवळ असो, स्त्रीवादी असो आणि आदिवासी असो, असे अनेक साहित्य आपल्याला दिसून येतात. तर या साहित्याने मुख्य प्रवाहाला नेमके कोणते प्रश्न विचारलेत असं आपल्याला वाटतं? कसं आहे की ज्याला आपण मुख्य प्रवाहाचं वगैरे साहित्य म्हणतो किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने आपण असं म्हणतो की ते रंजनवादी साहित्य आहे. मनोरंजन करणे हाच त्याचा उद्देश होता. त्याच्यातून काही समाज परिवर्तन वगैरे काही घडवणे त्यांचा उद्देश नव्हता. म्हणजे शांत सुखाय लिहिलं जाणार ते साहित्य होतं. पण स्त्रीवादी साहित्य असो किंवा आंबेडकरी साहित्य असो, आदिवासी साहित्य असो, या सगळ्या साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तर ते समाजाला दिशा दिग्दर्शन करण्यासाठी लिहिलं गेलेलं साहित्य. बरोबर. हा एक मुख्य फरक आहे त्याच्यात. तर या साहित्यात ते मांडलेच गेलं नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या कविता पाहिल्यात तर ते त्याचं रंजनवादी वाटत आहे. पण तुम्ही तेच जर तुम्ही आदिवासी साहित्यातल्या पाहिल्यात तर आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते साहित्यातून मांडले गेलेले दिसतात. आणि या सगळ्यांचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. निसर्ग विसर्ग स्वप्न बिप्न हे केंद्रबिंदू नाही आहे. तर आंबेडकरी साहित्याचा किंवा स्त्रीवादी साहित्याचा आणि आदिवासी साहित्याचा केंद्रबिंदू जो आहे, स्त्रीवादी साहित्य आणि आदिवासी साहित्य हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी साहित्याच्या नंतरच्या काळात आंबेडकरी साहित्यातून बाहेर पडलेल्या शाखा आहे. म्हणून काय झालं की खऱ्या अर्थानं बेस जो आहे तो आंबेडकरी साहित्याचा आहे. आणि आंबेडकरी साहित्याचा बेस असल्यामुळे आंबेडकरी साहित्याचा केंद्रबिंदू काय आहे तर माणूस आहे. माणसाच्या जगण्याची किमया आणि माणसाच्या विकासासाठी लागणारे सगळे आयुध त्यानं साहित्यातून मांडलेले आहे. माणूस मोठा झाला तरच सगळं काही होईल. खरंच. आणि म्हणून मग आंबेडकरी साहित्य मूळ स्वरूपानं एकूणच माणसाच्या विकासाचा विचार करतो. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक या सगळ्या बाबींनी त्याचा विकास कसा होईल याचा विचार मांडतो. मग तेच प्रश्न विचारले म्हणून की रंजनवादी साहित्यानं माणसाला कधी का विचारले नाही, म्हणजे माणूस का मांडला गेला नाही, हेच प्रश्न हे तीनही साहित्यात आपल्या मुख्य प्रवाहाच्या साहित्याला विचारतात. खरंच आहे सर. जसं हे आंबेडकरी असो, स्त्रीवादी असो किंवा आदिवासी साहित्य असो, तसंच ग्रामीण आणि शहरी जीवनाचं जे चित्रण आहे हे आपल्याला अनेक साहित्याच्या माध्यमातून दिसून येतात. तर ते कसं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतं याविषयी काय सांगाल? कसं आहे की जसं आदिवासी आणि आंबेडकरी आणि हे आहे तसेच समाजाचे दोन घटक आपण ढोबळ मानाने म्हणतो की शहरी आणि ग्रामीण आहेत. कारण शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि ग्रामीण मधल्या समस्या वेगळ्या आहेत. आंबेडकरी असो, स्त्रीवादी असो किंवा आदिवासीवादी साहित्य असो किंवा आदिवासींचे आता तर ते खेड्यातले आहेत. पण तुम्हाला असं दिसतं की नव्या पद्धतीने जेव्हा शहरे वसायला लागली तर पूर्वी सगळी खेडीच होती. त्याच्यामुळे ते संदर्भ त्या वेळेस येत होते. बहिणाबाई चौधरींच्या याच्यात छापखाना आल्याचं तुम्हाला मला दिसते. म्हणजे बहिणाबाई चौधरी धतांग चाले रावाजीचा छापखाना, तर त्या शहरी समस्या होत्या. म्हणजे जो आवाज होत होता त्या घराच्या बाजूला त्या प्रिंटिंग प्रेसचा, तर तो त्या जात आहे. किंवा शायरांचे शहर नावाचं अरुण काळे यांचं पुस्तक, तर ते लक्षात येते की यातल्या शहरातल्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या त्याच्यातून मांडलेल्या आहेत. ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण लोकांच्या समस्या आहेत. ग्रामीण जनजीवनाचं जे चित्रण आहे ते तुम्हाला मला दिसते. माझे एक मित्र आहेत आपले राजेश महल्ले म्हणून, ते वऱ्हाडी मध्ये फार छान लिहितात, गझल पण लिहितात वऱ्हाडी. तर ते सौदा जिथं जिंदगीचा चाले बेभाव, विस्तवाच्या गळामानं आमच्यावालं गाव. अरे वा, इतकी सुंदर प्रतिमा गावाची की हे कसं झालं आहे तर हे आता हे विस्तवाच्या गळामागं गेलं आहे. बरोबर. इथला जो शहरी भाग आहे तो विस्तव झाला आहे सगळ्याच्या सगळा, आणि त्याच्या मागे एक चिमुकलं माझं गाव आहे अशी तुम्हाला म्हणताना दिसतो. किंवा ढसाळांच्या कवितेत असं तो गावांना आगी लावीत चला असं म्हणत नाही. तर ढसाळांच्या कवितेत तो म्हणते की या शहरांना आगी लावीत चला. त्याचं कारण असं आहे की शहरामध्ये जे दोन भाग पुन्हा पडतात की एक झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे जो सर्वहारा आहे आणि एक अत्युच्च आहे जो दिवस रात्र 5 स्टारचं स्वप्न पाहतो. असे दोन वर्ग निर्माण झाले आहेत. आणि एक मध्यम वर्ग आहे, तो ना वर आहे ना खाली आहे, त्याच्या समस्या वेगळ्याच आहेत. तर या सगळ्या बाजूच्या समस्या ज्या साहित्यातून मांडल्या जातात असे अनेक साहित्य आजच्या काळात उपलब्ध आहेत आणि ते खऱ्या अर्थानं आंबेडकरी साहित्यात सगळ्यात जास्त पाहायला. बाकी साहित्यातून ते तेवढ्या पद्धतीने दिसत नाही. ग्रामीणच्या काही समस्या ग्रामीण साहित्यात मांडल्या गेलेल्या आहेत, पण त्या दोनही बाजूच्या समस्या तुम्हाला आंबेडकरी साहित्यात प्रखरशानं जाणवतात. शहरी असो की ग्रामीण असो, त्याला घेऊन माणसाच्या विकासाची बात करणारं साहित्य म्हणून आंबेडकरी साहित्याकडे आपल्याला पाहावं लागतं. खरंच आहे सर. आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, पण मला हे गाणं ऐकल्यापेक्षा आपण जे साहित्य निर्माण केलेलं आहे, आपली एक सुंदरशी कविता आहे जी मलाही खूप चांगल्या पद्धतीने आठवते आणि खूप वेळा मी अनेक वेळा ऐकलेली देखील आहे, तर तीच कविता आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूयात. आपण आताच प्रश्नात बोललो होतो की ग्रामीण साहित्य जीवनाच्या आणि ग्रामीण जीवनाचा साहित्यामध्ये कसा उपयोग होतो आणि काय चित्रण त्याचं दिसतं. तर तुम्ही सांगितलंच मला माझी कविता तुम्हाला खूप आवडते ती, आणि ती सगळ्यांच्याच खूप आवडीची कविता आहे. त्या कवितेनं एक नाव दिलं, एक नवभान दिलं मला. तर ती कविता आणि
ते वास्तव आहे माझ्या जीवनातलं. ते वास्तव त्या कवितेतून मी मांडलं आहे. ती पाखरू कविता मी तुमच्या पुढ्यात ठेवतोय. एक पाखरू पाखरू कसं उडू उडू जाय, माह्य मन येड पिस त्याले धरू धरू पाहे. वा. एक पाखरू पाखरू कसं उडू उडू जाय, माह्य मन येड पिस त्याले धरू धरू पाहे. त्याची उत्तुंग भरारी त्याची नजर शरारी, कसं उडता उडता मांग फिरू फिरू पाहे. माह्य मन येड पिस त्याले धरू धरू पाहे. वा. होता नजरा नजर गाली फुलला मोहर, होता नजरा नजर गाली फुलला मोहर, बटखेये गालावर वरा झुळू झुळू वाहे. माह्य मन येड पिस त्याले धरू धरू पाहे. एक दिस हे पाखरू हिरव्या मांडवात आलं, वा. एक दिस हे पाखरू हिरव्या मांडवात आलं, साता जन्माचं नात सात पावलात झालं. आता पाखरू पाखरू जाते वावरी निघाले, आता पाखरू पाखरू जाते वावरी निघाले. राब 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 तेव खांदा लावून खांद्याले. एक पाखरू पाखरू दाना आणते चोचित, घरी भुके जल्या पिल्या पान्हा पाजते कुशीत. एक पाखरू पाखरू चुल फुकते दो सांजी, कवा भाकर भाजते कवा चुन कवा काजी. मग पाखरू पाखरू न्हाते सागर कुशीत, सारस पान मिटून चंद्र लाजते उशीत. असं पाखरू व माही चालवते जिन गाणी, सार गुमान करते त्याच्या डोया नाही पाणी, त्याच्या डोया नाही पाणी. वा. असं पाखरू पाखरू माह्य लाडाचं पाखरू, असं पाखरू पाखरू माह्य कोकरू कोकरू. असं पाखरू पाखरू कसं झुरू झुरू राहे, माह्य मन झालं पिस त्याले धरू धरू पाहे. वा वा. खूपच सुरेख आणि खूप सुंदर कविता सर आपण म्हटलीत. श्रोते हो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत प्राध्यापक सुदेश घरडे सरांशी. सर, आपला हा जो आजचा विषय आहे, या विषयामध्ये माध्यमांच्या बदलत्या स्वरूपांमुळे साहित्याचा समाजाशी संवाद नेमका कसा बदललेला आपल्याला दिसून येतो. पूर्वी कसं होतं, माध्यमं फारच कमी होती. म्हणजे एक तर ते पुस्तक छापल्या जाईल तरच ते कुठेतरी कोणाच्या हातात पडेल. बरोबर. दुसरं, वृत्तपत्रांमध्ये काही बाबी होत्या, काही चांगल्या साहित्यिक पुरवण्या होत्या, तर त्यामध्ये काही विशिष्ट लोकांनाच संधी मिळत होती. म्हणजे त्याच्यात काही सर्वसामान्य माणसाच्या कविता किंवा साहित्य वगैरेला काही फारसं स्थान नव्हतं. इतर सगळ्या माध्यमांमधूनही कविता काही फारशा किंवा साहित्य फारसं येत नव्हतं. पुस्तक छापणे हा सगळ्यांना परवडण्याचा धंदा नव्हता. म्हणजे अनेक लोक तर असे झालेत की ज्यांच्या हस्तलिखित गेलीत, पण त्याचा कधी पुस्तक होऊ शकलं नाही. आणि ती प्रक्रिया फार सर्वसामान्यांना माहीत नव्हती. इन्फॉर्मेशन ज्याला आपण लॅकुना म्हणू, तर ती काही सगळ्यांना माहीत नव्हतं. काय झालं की आता जे बदलतं स्वरूप आहे माध्यमांचं, ते मग ते कुठलंही असो, ते इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हा सगळ्या तो सामाजिक बदलल्याचा मीडिया आला आहे माध्यम. त्यामुळे साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर यायला लागलं आणि ते सिक्युरिटी पण आहे. म्हणजे तुम्ही आज समजा कविता टाकली तर ती तुम्ही गेला काय झाला काय तरी ती कायम राहील. बरोबर आहे. ती आज वाचल्या जाईल, उद्या वाचल्या जाईल, परवा वाचल्या जाईल, ती कधीतरी वाचल्या जाईल, काहीतरी होईल. म्हणून सोशल मीडिया जितका वाढला तर तुम्हाला लिखाणांची संख्या वाढलेली दिसते. पूर्वी ज्या महिला होत्या त्या घर बसल्या बसल्या काही लिहित होत्या, तर त्या मनातल्या मनात राहून जातात. तुम्ही पहा ना की रील बनवणाऱ्या महिला पहा, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या मांडतात. त्या गाण्याच्या माध्यमातून असो, लेखणीच्या माध्यमातून असो, साहित्याचा कुठलाही विधा असो, ते काही प्रश्न नाहीत. पण मांडणी करायसाठी एक साधन मिळालं आहे. म्हणजे माध्यमांकडे नेहमीच लोक येतात,
किंवा माध्यमांमध्ये असं झालं, माध्यमांमुळे तसं झालं, माध्यमांमुळे लोक बिघडले वगैरे, असं दिसं काही होत नसते. ते आपल्या स्वतःवरती डिपेंड असतं की आपण त्या साहित्याचा कसा उपयोग करतो. म्हणजे तो माध्यम आहे. माध्यम इन्फॉर्मेशन द्यायचं काम करेल. तुम्ही काय वापरताय, तुम्ही काय पाहताय, हे तुमच्या हातात आहे ना. रिमोट तुमच्या हातात आहे ना. बरोबर. तुम्ही काय पाहायचं काय नाही पाहायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तर माध्यमांमुळे साहित्य अधिक लोपाभिमुख झालं असं म्हणता येईल. लोकांना अधिक चांगलं साहित्य वाचायला मिळालं असं म्हणता येईल. साहित्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यातूनच मिळालं. बरोबर. सर, आता जसं तुम्ही म्हटलं की अनेक लोकांना, महिलांना, तरुणांना या माध्यमातून आपल्याला स्वतःचे विचार मांडता आले. तर आता ही जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढींमध्ये साहित्याचा प्रभाव आपल्याला थोडाफार कमी झालेला दिसतो. तर याविषयी आपण काय सांगाल? काय झालं की जसं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण असं म्हणतो की वाचन संस्कृती कमी झाली आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत इनपुट नाही तोपर्यंत आउटपुट नाही. म्हणजे कितीही काही असेल कोणी तरी तुम्हाला चांगलं वाचल्याशिवाय चांगलं लिहिता नाही. अरे माझ्याशी चर्चा करताना अनेक लोक असं म्हणतात की नाही सर, मग ते वाचलं की आपल्यावर प्रभाव पडतो. प्रभाव कधी पडतो की तुम्ही एकच एक गोष्ट वाचत राहिला तर त्याचा प्रभाव जाणवेल तुम्हाला. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी सगळं सामान मिळत असेल मॉलमध्ये तर तुम्ही सगळं सामान मिळतात तर तुम्हाला कन्फ्युज होत नाही मार्केटमध्ये जाऊ तर काय करू. पण विशिष्ट मंडी विशिष्ट गोष्टीसाठी असेल तर मग विशिष्टसाठी तुम्ही वारंवार तिथे जात असाल तर तेच ते गोष्ट मिळेल. साधी गोष्ट आहे ती. तर तुम्ही साहित्याच्या सगळ्या विद्या आणि सगळ्या प्रकारचं साहित्य पहिल्यांदा वाचा, मग तुमच्यावर प्रभाव पडत नाही. पण नवे पोरं जे आहेत ते वाचन कमी करायला लागले. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहायला लागले. म्हणजे नव्या विधा आल्या, त्या नव्या पद्धतीने लिहितील. पण त्याच्यासाठी तुमचे संदर्भ जे आहेत, तुमची भाषाशैली जी आहे ती जर विकसित करायची असेल, चांगल्या पद्धतीने तुमची मांडणी करायची असेल तर तुम्ही वाचन केलं पाहिजे. आणि म्हणून नव्या तरुणांना मी हेच सांगेल की तुम्ही सातत्यानं वाचत राहा आणि मग त्यातून काय ते नवं साहित्य निर्माण. सर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये साहित्याचं नेमकं संतुलन कसं असायला हवं, आपलं काय सांगाल याविषयी? बरोबर आहे. कसं झालं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ स्वैराचार नाही. स्वातंत्र्य मिळालं असं जेव्हा आपण म्हणतो की मला स्वातंत्र्य आहे, तर स्वातंत्र्य आहे या शब्दातच स्वातंत्र्यावर काही बंधनं आहेत हे पण गृहीत आहे. स्वातंत्र्य या शब्दातच आहेत. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच हेही गोष्ट असली पाहिजे की इतरांच्या भावना दुखवू नये. माझं स्वातंत्र्य माझ्यापर्यंत मर्यादित आहे. मला काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडाव्याच लागतात, ते मांडणारच आहेत. पण त्याच्यामुळे इतरांच्या कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, इतरांच्या कुणाच्या भावना दुखवल्या जातील असं आपण लिहू नये. किंवा आपण राष्ट्र म्हणून जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारलेली आहे, एक देश म्हणून एक गोष्ट म्हणून आपण स्वीकारलेली आहे, तर त्याची बदनामी होता कामा नये. तुम्ही मांडा, तुम्ही भांडलंच पाहिजे. कारण त्याच्यामुळेच व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्यासाठी. आपली गोष्ट मांडायसाठीच व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आपली गोष्ट मांडत असतानाच आपण इतरांच्याही भावनांचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून मांडणी केली पाहिजे. असं म्हणजे खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्य होय असं मला वाटतं. बरोबर. सर, आपण अनेक साहित्य निर्माण केलेले आहेत, तर जो हा साहित्याचा प्रवास आहे, हा साहित्याचा प्रवास कधी, कसा, कुठे आणि या साहित्याकडे आपण नेमके कशा पद्धतीने वळलात? फार छान प्रश्न आहे तुमचा की माझ्यासारख्या माणसानं साहित्याकडे कसं वळला हे विचारणं बरोबरच आहे तुमचं. ते काही हे नाही आहे. काय झालं की माझं बालपण जसं सगळ्या सामान्यांचं माणसं जाते तसं काही गेलेलं नाही. मी झोपडपट्टीसारख्या एका एरियात राहायचो आणि त्याच्यामुळे आजूबाजूचं काही असं वाचन बिचन किंवा काही वाचनालय वगैरे असं काही होतं नाही. पण काय झालं की मला एक माणूस मिळाला आणि मग काय झालं, एक जनक कडू म्हणून माझी त्यांची ओळख झाली आणि मी पत्रकारितेकडे वळलो. अच्छा. वाचन करणे हा छंद लागला. तशी माझी आई खूप चांगली वाचक होती. अच्छा. ते नेहमी वाचायला लावायची. पण ते वाचन मी असं ठरवलं, ठीक आहे तू सांगते म्हणून वाचायचं, त्याचा काही विचार करत नव्हतो. चांगलं पुस्तक तिने वाचलं ते मला सांगायचे की हे खूप छान पुस्तक आहे, ते वाचतो. अच्छा. तर ते वाचनाची आवड होतीच. तर त्याच्यामुळे मग जनक कडू भेटले तर त्याला एक वेगळे वळण मिळालं आणि मग मी वाचायला लागलो. वाचत असतानाच अनेकांशी भेटी झाल्या. सामाजिक चळवळीत असल्यामुळे साहित्य चळवळीत येणं होतंच, म्हणजे वाचत होतो फक्त. लिखाण करणं जमत नव्हतं. तर मग काय करावं, लिहत राहावं, छूटमूट काहीतरी लिहिलं आणि मग मला अष्टाक्षरी सापडली. मग मी ते पाखरू वगैरे लिहिल्यात, काही मुक्तछंदातल्या कविता लिहिल्यात. हळूहळू करून अभ्यासही वाढत गेला आणि मग लिखाण वाढत गेलं. अशा पद्धतीनं मी त्या साहित्यात माझी एंट्री झाली. सर, आता आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे. तर दुसरं गाणं ऐकल्यापेक्षा आपण आपल्याच पुस्तकामधील एखादी कविता असेल, गझल असेल, ती नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकायला आणि आम्हालाही ऐकायला आवडेल. मला आता अल्काब गझल संग्रह आलेला आहे आणि त्यातली एक गझल जी मलाही आवडते आणि ती तुमच्या समोर मी ठेवतो आहे.
कितीदा सोसले फाके तुझ्या पायी तुझ्यासाठी. वा. कितीदा सोसले फाके तुझ्या पायी तुझ्यासाठी. घराचे मोजले वासे घराचे मोजले वासे तुझ्या पायी तुझ्यासाठी. कितीदा सोसले फाके तुझ्या पायी तुझ्यासाठी. अशी प्रत्येक वेळी तू दिलासे देत गेली मी. वा. अशी प्रत्येक वेळी तू दिलासे देत गेली मी. तहाचे गुंफले धागे तुझ्या पायी तुझ्यासाठी. तुझ्या पायी तुझ्यासाठी. हा शेर पहा. कशी तू जिंदगी आहे जगाला भेटली अनमी. कशी तू जिंदगी आहे जगाला भेटली अनमी. उराचे तोडले टाके तुझ्या पायी तुझ्यासाठी. तुझ्या पायी तुझ्यासाठी. उभे आयुष्य मी माझे भटकलो भेटण्या तुझला. फुलांचे टाळले ताटे तुझ्या पायी तुझ्यासाठी. तुझ्या पायी तुझ्यासाठी. जरासा ओतरी दे तू जरासा ओतरी दे तू घशाशी प्राण येताना. उसासे अंतरी साचे तुझ्या पायी तुझ्यासाठी. तुझ्या पायी तुझ्यासाठी. आणि हा मक्ता. निघाले बुद्ध ते संजय युगाच्या शोधण्या वाटा. वा. निघाले बुद्ध ते संजय युगाच्या शोधण्या वाटा. सगरीचे साहिले काटे तुझ्या पायी तुझ्यासाठी. तुझ्या पायी वा वा. तुझ्या. पण सुरेख अशी गझल सर आपण सादर केली. सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, तर श्रोत्यांना साहित्य वाचनाची सवय लागावी यासाठी आपण काय संदेश द्याल? महत्वाची गोष्ट अशी आहे की साहित्य वाचण्याच गेलं पाहिजे. साहित्य वाचन करायसाठी काय करायचं फार महत्वाची गोष्ट तुम्ही विचारल्यात. तुम्ही मला असं वाटतं की एखाद्याला जर वाचनाची सवय लावायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा काय वाचावं तर छोट्या छोट्या कविता संग्रह वाचावेत. अच्छा. म्हणजे खूप वेळ लागत नाही. कथा वाचा. हळूहळू हळूहळू तुमची अभिरुची वाढत जाते. मग ललित वगैरे वाचा. वृत्तपत्र रोजच्या रोज जर तुम्ही वाचलं आणि साप्ताहिक येणारी जी पुरवणी असते चांगल्या वृत्तपत्राची साहित्यिक पुरवणी जर तुम्ही वाचले तर तुमचा विचार तर तुमचा प्रगल्भ होतच होतो. तुमची भाषा सुधारते आणि मग तुम्हाला साहित्य वाचनाची आवड निर्माण होते. तर मी सगळ्या जे नवे लोक आहेत, जे नवे विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत त्यांना मी असं सांगेल की सातत्यानं किमान 40 दिवस तुम्ही वाचून पहा. तुम्ही 41व्या दिवशी स्वतःच वाचायला लागेल
असा माझा अनुभव आहे. तर खरंच. तुम्ही तसं कराल असं मला वाटतं. खरंच सर, खूप सुंदर संदेश आपण दिला की वाचाल तर वाचाल. आणि ते म्हणतात ना, चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही आपला पराभव करू शकत नाही आणि शून्यालाही किंमत देता येते. ते फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभं राहणं महत्वाचं राहतं बरोबर. आणि ते एक होणं आपण नक्कीच होऊ शकतो याचा विचार करून खूप सुंदर संदेश सर आपण दिलात. आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिली त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण साहित्यातून सामाजिक कार्य याविषयी प्राध्यापक सुदेश घरडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं स्नेहल ठाकरे यांचं. तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.